कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्माः सनातनाः। धर्मे नष्टे कुलं कृत्स्नम् अधर्मोऽभिभवत्युत। अधर्माभिभवात् कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः। स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः। वा, काय मोठी एक संपूर्ण तत्वज्ञान असं आता अर्जुनाने उघडलेलं आहे। पुन्हा मला असं वाटतं की या ठिकाणी अर्जुनाला लक्षात आलंय की बराच वेळ झाला, कृष्णाला कंटाळा येईल एवढ्या पद्धतीने मी तीच गोष्ट सांगून पाहिली। त्यानंतर मी सर्व पापपुण्याच्या गोष्टी सांगितल्या, ममतेच्या भावनेत अडकल्याच्या गोष्टी, अशा अनेक तऱ्हेने मी आर्ग्युमेंट्स केली। म्हणजे मी सांगितलं कृष्णाला की बाबा हे युद्ध नाही करता यायचं, म्हणजे शारीरिक अस्वास्थता आहेच, शारीरिक माझी असमर्थता दिसतीये, त्याबरोबर मानसिक असमर्थता आहे, आणि नुसतंच मी मनाने खचलोय असं नाही, त्याला कारणही आहे। हे सगळं सांगितलं तरी सुद्धा श्रीकृष्ण अजून काही त्याला बधत नाहीत। असं पाहिल्यानंतर त्याला असं लक्षात आलं की आपण आता काहीतरी एक मोठं असं तत्वज्ञान सांगावं, एखादा जसा शेवटी आपण म्हणतो रे आता बॉम्बगोळा टाकून पाहतो, तसा त्यांनी हा एक मोठा बॉम्ब टाकलेला आहे। आता तो काय म्हणतोय या ठिकाणी की कुलक्षय प्रणश्यन्ति। तर पहिल्यांदा एकदा मगाशी कुलक्षय होईल वगैरे सांगून झालं, पण त्याचं आता कारण काय हे एक मात्र तो सांगतो या ठिकाणी की कुलाचा नाश झाला तर काय होईल, सनातन कुलधर्म नष्ट होतील। आता हे काय घागर फुटली तर आतलं पाणी सांडेल म्हणण्यासारखं आहे की कुलक्षय झाला तर कुलधर्म नष्ट होतील, म्हणजे मग कुलधर्म कुठले उरणार आहेत, ते होतातच। पण ही अशी द्विरुक्ती घेऊनही त्यामध्ये तो काहीतरी एक विशेष सांगतोय की जर कुलाचा नाश झाला तर सनातन कुलधर्म नष्ट होतील। या ठिकाणी त्यांनी सनातन शब्द जोडलेला आहे। हा सनातन शब्द खूप या ठिकाणी महत्वाचा आहे। आपल्या या संपूर्ण भारतीय परंपरेमध्ये कुल आणि कुलधर्म किंवा एकूणच परंपरा यांना खूप महत्त्व ठेवलेलं आहे। याचं एक कारण असतं, असं आहे की आपण जीवनामध्ये जे वेगवेगळे अनुभव गोळा करतो त्या अनुभवावर आधारित जीवन पुढे जात असतं। जीवन हे रोज बदलतं, बदल व्हायलाच पाहिजे, पण तो बदल हा श्रेयसासाठी म्हणजे आयुष्य सुखी व्हावं यासाठी तो बदल होत असतो। आपलं जे जीवन आहे ते जास्तीत जास्त सोपेपणाने, त्यातली अडचणी कमी करून त्यातल्या ते आपल्याला सुखात जगता यावं यासाठी बदल होत असतात। अर्थात आपण जसे बदल करत जातो ते अपरिहार्य असतात, कारण निसर्गही बदलत राहतो, वेगवेगळ्या ऋतू असतात ते बदलत राहतात। आपण असं म्हणतो की चैत्र महिन्यात चैत्र वैशाख वसंत ऋतू, परंतु हा बदलत 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 सध्या जवळजवळ मार्च महिन्याच्या 15 तारखेलाच वसंत ऋतू आल्यासारखं वाटतं। म्हणतात असं हे संपूर्ण चक्र फिरत फिरत एक 2 महिने मागे पुढे सरकतं हे ऋतूंचं चक्र। असे हे ऋतू बदलतात। त्या ऋतू बदलले तर साहजिकच आहे की ऋतुमानाप्रमाणे जो आपला आचार असतो तो बदलतो। प्रत्येकाने ऋतूचं भान ठेवून नुसते जर महिन्यांचेच ऋतू पाळले की अमुक वेळेला पावसाळा, पण प्रत्यक्ष पाऊस पडत नाही तेव्हा छत्री घेऊन फिरायचं आणि पाऊस पडत असताना काय भिजत जाणार। तेव्हा एकूण या ऋतुमानावर लक्ष ठेवावं लागतं। त्याप्रमाणे आपलं जीवनमान, आपले आचार विचार हे त्या ऋतुमानाला अनुरूप असे ठेवावे लागतात। तर जर सर्व जग बदलतंय तर या बदलण्यातले कशासाठी बदलत असेल, आणि या बदलण्यामुळे काय होतं, 2 गोष्टी होतात की एक आपल्याला वेगवेगळे अनुभव असे आपल्याला मिळत जातात, आणि या अनुभवांचा संग्रह किंवा या जीवनात सुख मिळावं म्हणून केलेले जे प्रयत्न आहेत, जे संशोधन आहे, त्या संशोधनाचा जो काही अनुभव आहे, त्या संशोधनाची जी काही स्मृती आहे, त्या संशोधनातून जे काही आपण साध्य केलंय ते सर्व माणसाच्या स्मृतीमध्ये आत ठेवलेलं असतं। आणि अशा तऱ्हेने आपली जी गुणसूत्र असतात ती गुणसूत्र त्या सर्व स्मृती आपल्यामध्ये साठवत जातात, त्यांच्यामध्ये काही परिवर्तनही होत राहतात, आणि ही जी सगळी परिवर्तनं केलेली आहेत ती आपण पुढच्या पिढीला देत जातो। समजा जर अचानक संपूर्ण एकदम मानवजात नष्ट झाली
तर पुन्हा पहिल्यांदा उत्क्रांती मार्गावरती जो मनुष्य येईल त्याला ते अनुभव मिळणं अवघड होईल आणि त्याला पुन्हा एकदा संपूर्ण गुहेत राहण्यापासून सुरुवात करावी लागेल. त्यामुळे या जो संपूर्ण माणसाने मिळवलेला अनुभव आहे त्याच्या गुणसूत्रांवर झालेला जो परिणाम किंवा त्यात असलेले जे सर्व अनुभवाचं ज्ञान आहे ते सर्व पुढच्या पिढीला उपलब्ध व्हावं लागतं. आणि म्हणून आपल्या कुलाची काळजी घ्यायची की कुल चालत नाही राहिलं. एखाद्याने खूप तपश्चर्या केली, खूप सारी माहिती घेतली, तर ती आपल्या पुढे जर आपण दिली नाही आणि ती पास ऑन केली नाही, म्हणजे ती जर पुढच्या पिढीला आपण सुपूर्त केली नाही, तर काय होईल की पुन्हा त्यांना पहिल्यापासून काम करावं लागेल. आपण पाहतो हे जे अनुभव असतात तेव्हा बऱ्याच वेळेला गवयाचं मूल हे स्वरामध्ये किंवा रागात रडतं असं म्हणतात. पण हे जरी अगदी रागात रडलं नाही तरी आपण पाहतो की आवाजाची जात, बरीचशी समज ही कुटुंबामध्ये आपसूक तयार झालेली असते. म्हणजे त्यामध्ये काही गुण जे आहेत ते आई वडिलांचे मुलामध्ये येतात आणि हे जे गुण आलेले आहेत ते गुण मुलामध्ये आले, त्याच्या पुढे आले, अशा तऱ्हेने ते ज्ञान जे आहे ते वाढतं राहतं. आणि ते या कुलामध्ये वाढत असलेलं ज्ञान जर कुलक्षय झाला तर संपूर्ण नष्ट पावेल. म्हणून कुलक्षय होऊ नये असं या ठिकाणी तो म्हणतोय. तर कुलधर्म नष्ट होतात. कुलधर्म म्हणजे काय? सध्या आपण शब्दांचे वेगवेगळे अर्थ लावत राहतो, त्यामुळे कुलधर्म म्हटला की काहीतरी घरामध्ये एखादी पूजा विजा अशा तऱ्हेचं लोक समजतात. नव्हे, कुलधर्म याचा अर्थ की ज्या गोष्टी आपल्या कुलामध्ये मिळवल्या आहेत आणि त्या गुणसूत्रामध्ये आहेत ते कुलधर्म पुढे चालवायचे असतात. त्यांच्यावरती प्रयोग केला, प्रयत्न केला तर ते वाढीस लागतात. अशा तऱ्हेने या ठिकाणी सांगितलंय. तरीही आपल्याला याच्या पुढचा भाग अर्जुन काय म्हणतोय तोही पाहूयात. श्री गीता योग शोध ब्रह्मविद्येचा हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला आवर्जून कळवा. श्रीमद भगवद्गीते संदर्भात आपल्या मनात काही प्रश्न असतील तर ते जरूर विचारा. आमचा पत्रव्यवहाराचा पत्ता आहे साम मराठी, सकाळ भवन, प्लॉट नंबर 42B, सेक्टर 11, CBD बेलापूर, नवी मुंबई 400614.